एक गरीब कुटुंबातून एक मुलगा मुंबईला येतो. ना त्याच्याकडे पैसा होता, ना मोठं घर होतं, ना पाठीशी कुठलाही राजकीय वारसा होता. पण मनात एकच ध्येय, काहीतरी मोठं करायचंय. तोच मुलगा पुढे जाऊन फक्त एकदा मोठ्या नेत्याचा बॉडीगार्ड नाही, तर थेट महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनला. होय, आपण बोलतोय नारायण राणेबद्दल. कणकवलीतील जन्मलेला हा तरुण गरिबीशी झुंज देत मुंबईत आला. संघर्ष करत करत शिवसेनेत काम सुरू केलं, शाखा प्रमुख झाला आणि एक दिवस असा आला की बाळासाहेबांच्या अगदी जवळ उभा राहिला त्यांच्या सुरक्षेसाठी. पण प्रश्न असा आहे की एक साधा कार्यकर्ता थेट बाळासाहेबांचा विश्वासू कसा बनतो? बॉडीगार्डचे काम करत करत तो राजकारणात एवढा मोठा कसा होतो? आज आपण बघूया संपूर्ण प्रवास या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी गीतांजली आणि आपण पाहत आहात दे दणका. नारायण राणे यांचा जन्म 10 जून 1952 रोजी कणकवली, सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाला. कोकणातील एक छोटंसं गाव. घरात गरिबी आणि भविष्याची कुठलीही हमी नाही. लहानपणापासूनच राणेंनी परिस्थितीशी झुंज दिली. त्यांच्या घरची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट असल्याने ते शिक्षण पूर्ण करू शकले नाही. पण ते या परिस्थितीने कधीच खचले नाही. उलट त्यांच्यात एक वेगळीच जिद्द निर्माण झाली. कोकणातून मुंबईत आलेल्या हजारो तरुणांसारखंच राणे देखील स्वप्न घेऊन मुंबईत आले. मुंबई तेव्हाही आज आहे तशीच होती. इथं येणाऱ्या प्रत्येकाला संधी मिळत नाही. फक्त त्यांच्यात खरी क्षमता असते, त्यांना शहर ओळखता येतं. मुंबई आल्यानंतर राणेंनी शिवसेनेत प्रवेश केला. ते साल होतं साधारण 1968च्या आसपास. शिवसेना तेव्हा नुकतीच स्थापन झाली होती. बाळासाहेब ठाकरे यांनी 1966 मध्ये ती स्थापन केली होती आणि मराठी माणसाच्या हक्कासाठी ती आक्रमकपणे लढत होती. त्या काळात शिवसेना म्हणजे फक्त एक पक्ष नव्हता, ती एक भावना होती, एक आंदोलन होतं. मुंबईत आलेल्या कोकणातील तरुणाला शिवसेनेचं हे रूप भावलं आणि राणे पूर्ण ताकदीने शिवसेनेत उतरले. आता इथे एक महत्वाची गोष्ट समजून घेणे गरजेचे आहे. त्या काळात शिवसेनेत काम करणे म्हणजे फक्त बैठका, भाषण किंवा झेंडे मिरवणे नव्हतं. तेव्हाचं राजकारण आजच्या राजकारणापेक्षा खूप वेगळं होतं. रस्त्यावर उतरावं लागायचं, संघर्ष करावा लागत होता आणि आपल्या भागातील लोकांसाठी खऱ्या अर्थाने काम करावं लागत होतं. राणेंनी हे सगळं मनापासून केलं. चेंबूर भागात त्यांनी शाखा प्रमुख म्हणून काम सुरू केलं आणि अत्यंत कमी वेळात त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. राणे हे एक धाडसी माणूस होते. अडलेल्या माणसाला मदत करणे, भागातील समस्या सोडवणे आणि कुठल्याही परिस्थितीत मागे न हटणे हे त्यांचे गुण होते. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये ते एक लवकरच लोकप्रिय झाले. पण केवळ कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय होणे पुरेसे नव्हतं. त्यांना बाळासाहेबांच्या नजरेत यायचं होतं आणि हे तेव्हा शक्य होतं जेव्हा तुमची कामगिरी बोलू लागते. आता येतो खरा प्रश्न, बाळासाहेबांचा बॉडीगार्ड का व्हावं लागलं? हे समजण्यासाठी त्या काळातील परिस्थिती समजून घेणं खूप महत्त्वाचे आहे. बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्रातील सर्वात प्रभावशाली नेते होते. त्यांचं व्यक्तिमत्व इतकं प्रबळ होतं की मित्र आणि शत्रू दोघेही त्यांना घाबरत होते. जसजशी शिवसेना वाढत गेली तसतसे बाळासाहेबांचे शत्रूही वाढत गेले. कम्युनिटी पक्ष, काँग्रेस, इतर राजकीय विरोधक यांचा शिवसेनेशी तीव्र संघर्ष होता. त्या काळात राजकीय हिंसा ही साधारण गोष्ट होती. अशा वातावरणात बाळासाहेबांच्या सुरक्षेची जबाबदारी अत्यंत मोठी होती. बाळासाहेबांच्या बॉडीगार्डसाठी फक्त ताकद पुरेशी नव्हती. त्या माणसात असावी लागत होती निष्ठा, जी कधीच डगमगणार नाही, धाडस जे कुठल्याही परिस्थितीत कमी होणार नाही आणि बुद्धिमत्ता जी प्रसंग ओळखते. नारायण राणे यांच्यात ह्या तिन्ही गोष्टी होत्या. त्यांच्या शाखा प्रमुख म्हणून केलेल्या कामाने आधीच त्यांची ओळख निर्माण झालेली होती. ते कधीही संकटात मागे हटत नव्हते. लोकांसाठी भांडणे, विरोधकांना तोंड देणे आणि पक्षाच्या हितासाठी कुठलाही धोका पत्करणे हे त्यांनी वारंवार सिद्ध केलं होतं. बाळासाहेबांनी जेव्हा राणेंना पाहिलं तेव्हा त्यांना कळलं की हा माणूस वेगळा आहे. बाळासाहेब माणूस ओळखण्यात अत्यंत तरबेज होते. ते एका नजरेत समोरच्या माणसाची क्षमता ओळखायचे. राणेंमधील जिद्द, धाडस आणि निष्ठा पाहून बाळासाहेबांनी त्यांना आपल्या सुरक्षा दलात सामील केलं. हा निर्णय राणेंच्या आयुष्यातील एक टर्निंग पॉइंट ठरला. बाळासाहेबांचा बॉडीगार्ड म्हणून काम करणं म्हणजे काय होतं हे आपण नीट विचार केला तरच लक्षात येतं. हे फक्त सुरक्षा देण्याचं काम नव्हतं. बाळासाहेबांच्या प्रत्येक सभेत, प्रत्येक बैठकीत, प्रत्येक महत्वाच्या क्षणी राणे त्यांच्यासोबत असायचे. याचा अर्थ असा होता की राणेंना महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात महत्वाच्या चर्चा, निर्णय आणि घटना जवळून पाहायला मिळत होता. एखाद्या विद्यार्थ्याला जर थेट विद्यापीठाच्या कुलगुरूंसोबत बसण्याची संधी मिळाली तर तो शिकेल. राणेंच्या बाबतीत नेमकं हेच घडलं. बाळासाहेबांच्या सहवासात राहून त्यांनी राजकारणाचे धडे थेट अनुभवात घेतले. या काळात राणेंनी आणखी एक महत्वाची गोष्ट मिळवली, ती म्हणजे बाळासाहेबांचा वैयक्तिक विश्वास. बाळासाहेब हे असे नेते होते जे सहजासहजी कुणावर विश्वास ठेवत नव्हते. पण एकदा का त्यांनी विश्वास ठेवला तर ती व्यक्ती त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाची बनत असे. राणेंनी हा विश्वास मिळवला आणि जपला. त्यांनी कधीही बाळासाहेबांना निराश केले नाही. प्रत्येक कठीण प्रसंगात ते बाळासाहेबांच्या सोबत खंबीरपणे उभे राहिले. बॉडीगार्ड म्हणून काम करत राणेंनी एक गोष्ट आणखी केली, ती फार कमी लोकांना जमते. त्यांनी फक्त सुरक्षा दिली नाही तर त्यांनी बाळासाहेबांना हे दाखवून दिलं की ते एक सक्षम नेते होण्याची क्षमता बाळगतात.
शाखा प्रमुख म्हणून चेंबूरमध्ये त्यांनी केलेलं काम सुरूच होतं. बाळासाहेबांसोबत असताना देखील ते आपल्या भागातील कार्यकर्त्यांशी जोडलेले होते, समस्या सोडवत होते आणि पक्ष मजबूत करत होते. हे पाहून बाळासाहेबांना कळलं की राणे हे केवळ बॉडीगार्ड नाही, ते एक भावी नेते आहेत. यानंतरचा प्रवास अत्यंत वेगाने झाला. बाळासाहेबांनी राणेंना राजकारणात पुढे आणायचा निर्णय घेतला. त्यानंतर नगरसेवक पदापासून ते मुख्यमंत्री भूषवलेल्या नारायण राणे यांचा राजकीय प्रवास 1968 पासून म्हणजेच वयाच्या 16व्या वर्षापासून सुरू झाला होता. 1968 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेनेच्या चेंबूर येथील शाखेत शाखा प्रमुख म्हणून जबाबदारी मिळाली होती. 1985 ते 1990 या काळात शिवसेनेचे नगरसेवक, त्यानंतर बेस्टचे अध्यक्षपद भूषवले होते. 1990 ते 95 काळात नारायण राणे पहिल्यांदा विधानसभेवर गेले. शिवसेनेचं तिकीट मिळालं, निवडणुका लढवल्या आणि राणे जिंकत गेले. 1999 मध्ये ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. ज्या माणसाने कोकणातून मुंबईत येऊन एका नेत्याचे संरक्षण करण्याचं काम केलं, तोच माणूस पुढे जाऊन संपूर्ण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला. हा प्रवास सांगताना अंगावर काटा येतो, कारण हे वास्तव आहे, कोणती फिल्मची कथा नाही. नारायण राणे यांची ही कहाणी आपल्याला खूप काही शिकवते. पहिली गोष्ट म्हणजे कुठलंही काम लहान नसतं. बॉडीगार्डचं काम कुणाला सामान्य वाटेल, पण त्याच कामाने राणेंनी सर्वोच्च पदापर्यंत नेलं. दुसरी गोष्ट म्हणजे निष्ठा आणि मेहनत कधीच वाया जात नाही. राणेंनी बाळासाहेबांसमोर जो विश्वास ठेवला आणि जी सेवा केली, त्याचं फळ मिळालंच. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे संधी ओळखणं. बाळासाहेबांसोबत राहण्याची जी संधी मिळाली, त्यात राणेंनी पुरेपूर उपयोग करून घेतला. कोकणातून आलेल्या एका गरीब मुलाने मुंबईत येऊन महाराष्ट्राचा इतिहास बदलला आणि त्या इतिहासाची सुरुवात झाली होती बाळासाहेबांच्या बॉडीगार्डच्या भूमिकेतून. नारायण राणे यांचा प्रवास आपल्याला एकच सांगतो, आयुष्यात सुरुवात कुठून झाली यापेक्षा शेवट कुठं करायचं आहे हे महत्वाचं असतं. बॉडीगार्डची भूमिका काहींना लहान वाटेल, पण त्याच भूमिकेनं त्यांना थेट सत्तेच्या केंद्रात नेऊन उभं केलं, कारण त्यांनी काम फक्त नोकरी म्हणून केलं नाही, तर जबाबदारी म्हणून केलं. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि दे दणकाला सबस्क्राईब करायला विसरू नका.